शेगावच्या मारुती उत्सवाचा पुढारी गणेश कुळातील खंडेराव पाटील होता. पाटील घराणे पुरातन धनसंपन्न असून त्यांची मोठी शेतीवाडी होती. पूर्वीपासून यांच्या घरी संतसेवा होती आणि जमेदारी होती. महादाजी पाटलाला दोन मुले, मोठा कडताजी, धाकटा कुकाजी. आणि कुकाजी पंढरीचा भक्त होता. कडताजीला 6 मुलगे होते तर कुकाजीला मुलबाळ नव्हते. कडताजी मरण पावल्यानंतर कुकाजीने जन्मदात्या बापाप्रमाणे 6ही मुलांचे संगोपन केले. कुकाजीच्या आमदानीत घरात खूप भरभराट झाली. पाटील कुकाजीनंतर कडताजीचा मोठा मुलगा खंडू पाटीलकीचा कारभार बघू लागला. या खंडू पाटलाचे 5 बंधू होते: गणपती, नारायण, मारुती, हरी आणि कृष्णाजी. त्यापैकी हरी पाटील याला कुस्तीचा अतिशौक होता. अशा पाटील बंधूंनी देवळात येऊन महाराजांची हेटाळणी करणे सुरू केले. समर्थांना ते अपशब्द बोलू लागले. त्यातील एक जण म्हणत असे, तुला लोक योग योगेश्वर म्हणतात, त्याचे आम्हाला प्रत्यंतर दाखव. आमच्या बरोबर कुस्ती खेळ, नाहीतर आम्ही तुला मार देऊ. समर्थ त्यांचे सर्व बोलणे शांतपणे ऐकत, पण त्यांना कधीही उत्तर देत नसत. उलट जराही न रागावता अवघे हसण्यावारी नेत. असा उर्मट प्रकार मंदिरात सारखा चालत असे. एके दिवशी हरी पाटील मारुतीच्या मंदिरात आला आणि महाराजांना धरून म्हणाला, माझ्याबरोबर कुस्ती कर. उगाच इथे गणगण गणात बोते म्हणत बसू नको. चल तालमीत जाऊ, तुला मी कुस्तीत चीत करीन. तुझं प्रस्थ खूप माजलं आहे. ते खरं का खोटं हे आज मला पडताळून पाहू दे. ते खरं झालं तर तुला मोठं बक्षीस देईन. समर्थांनी त्याला होकार दिला. ते दोघे तालमीमध्ये गेले. तिथे जाऊन गजानन खाली बसले आणि हरिपाटलाला म्हणाले, जर खरंच पैलवान असशील तर उठव मला. हरी पाटील उठवायला गेला, पण अवघे प्रयत्न वाया गेले. समर्थ जागचे मुळीच हल्ले नाहीत. समर्थाशी झुंजताना हरी घामाघूम झाला. त्याने पूर्ण शक्ती लावली, पण काही उपयोग झाला नाही. सगळे पेच व्यर्थ झाले. हरीने मनात विचार केला, हा केवढा सशक्त आहे. अचल असा पर्वत सुद्धा याच्या पुढे उन्हा येईल. हा जरी किडकिडीत दिसतो तरी याची शक्ती हत्तीसारखी आहे. काही असो, आजपर्यंत मी कोणाच्या पुढे वाकलो नाही, पण आता याच्या पायी डोके ठेवावे लागणार. समर्थ हरीला म्हणाले, आधी कबूल केल्याप्रमाणे आता आम्हाला बक्षीस दे. शेगावीचे शरीरबल वाढवावे, नाहीतर हे पाटील पद सोडावे. हेच बक्षीस मला द्यावे. गण गण गणात बोते, जय गजानन.